नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा बाजारभाव या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचे लेटेस्ट अपडेट काय आहे ती आता आपण जाणून घेऊया. तर 50,000 रुपयाचे लोन फक्त 2 मिनिटात, तेही बिनव्याजी आपल्या मोबाईलवर. अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांचे जीवनमान उंच व्हावे यासाठी राज्य शासन विविध योजना आखत असते. राज्यातील बळीराजांसाठी महाराष्ट्र शासनाने एक योजना सुरू केली आहे. ही योजना मात्र राज्यातील अनुसूचित आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी आहे. यामुळे राज्यातील अनुसूचित आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकरी सुखी समाधानी व्हावा यासाठी शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणली आहे. तर घरावरील सोलार योजना अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरू. असा करावा अर्ज, 100% मिळणार लाभ. हीच योजना सन 2021 ते 2022 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लाभार्थी हा अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे. शेतकऱ्याकडे त्याच्या स्वतःच्या नावे नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर, इतर योजना 0.20 व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते असणे, ते बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य. दारिद्र्य रेषेखालील नसलेले अनुसूचित जाती वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल तेच लाभार्थी लाभ घेण्यास पात्र राहतील. दारिद्र्य रेषेखालील BPL यादीत अंतर्भूत शेतकऱ्यांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट राहणार नाही. अर्ज कसा व कुठे करावा? 90% अनुदान कशा प्रकारे दिले जाणार आहेत ते बघा. तर ज्यांना फॉर्म वगैरे भरायचे असतील त्यांनी आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन हे फॉर्म आपण भरू शकतात. तर शेतकरी बांधवांनो, अशाच काही लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या खाली आजचा बाजारभाव या मराठी नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून नोटिफिकेशनची घंटी दाबा. त्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन मिळतील. त्यातलं पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये न ठेवता आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.